नमस्कार श्रोते हो, तुमचं स्वागत आहे माझा चॅनल साई भक्तिसारमध्ये। मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भगवद्गीतेतील अध्याय दुसरा श्लोक नंबर 47 पासून तुम्हाला पुढील कथासार सांगणार आहे। जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा कसे वाटले ते। तर मी श्लोक नंबर 47 पासून आता चालू करत आहे। ओम नमो भगवती वासुदेवाय नमः। कर्मण्येवाधिकारस्ते मा फलिष्यो कदाचन ना कर्मफलहेतुर्भुमाति शंकोस्तत्वकर्मणि। तुझे नियत कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, पण कर्मफलावर अधिकार नाही। तुझ्या कर्मफलास तू कारणीभूत आहेस असे कधीही समजू नकोस। तसेच तुझे कर्तव्य न करण्यामध्येही तू आसक्त होऊ नकोस। तात्पर्य, या ठिकाणी कर्म, विकर्म आणि अकर्म या तीन गोष्टी विचारणीय आहेत। प्राप्त प्राकृतिक गुणानुसार केलेले कार्य म्हणजे नियत कर्म होय, विकर्म म्हणजे शास्त्राविरुद्ध केलेले कर्म होय, आणि अकर्म म्हणजे स्वतःचे कर्म न करणे। भगवंतांनी अर्जुनाला निष्क्रिय न होता कर्मफले इच्छारहित होऊन आपले विविध कर्म करण्याचा सल्ला दिला। जो आपल्या कर्मफलावर आसक्त असतो तो आपल्या कर्माची कारणीभूत असतो। अशा रीतीने तो या प्रकारच्या कर्माचा उपयोग किंवा त्यापासून दुःख भोगतो। नियत कर्माचा विचार केल्यास अशा प्रकारचे कर्म तीन प्रकारे विभाजित करता येते: नित्य कर्म, अनैमित्तिक कर्म आणि सकाम कर्म। शास्त्राच्या आदेशानुसार कर्तव्य म्हणून फलेच्छारहित केलेले कर्म सत्वगुणयुक्त कर्म असते। फलाची आशा ठेवून केलेले कर्म बंधनकारक ठरते, म्हणून असे कर्म अशुभ असते। स्वतःचे नियत कर्म करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण त्याने फलावर आशा न ठेवता कर्म करणे आवश्यक आहे। असे निष्काम भावाने केलेले कर्म निसंशयपणे मनुष्याला मोक्ष मार्गावर घेऊन जाते। म्हणून भगवंतांनी अर्जुनाला फळाची आशा न धरता एक कर्तव्याची बाब समजून युद्ध करण्यास सांगितले। त्याने युद्धात भाग न घेणे ही आसक्तीचीच दुसरी बाजू आहे। सकारात्मक किंवा नकारात्मक कोणत्याही प्रकारची आसक्ती ही बंधनासच कारणीभूत ठरते। निष्कर्म हे पापमय आहे। यास्तव कर्तव्य म्हणून युद्ध करणे हा अर्जुनासाठी एकमात्र मुक्तीचा शुभदायी मार्ग होता। श्लोक नंबर 48। योगस्त कुरु कर्मान्निशङ्कत्यस्ता धनंजय सिद्ध्या सिद्ध्यो समो भूत्वा सामंत्वन योगुच्यते। हे अर्जुना, यश आणि अपयशाबद्दलच्या संपूर्ण आसक्तीचा त्याग करून समभावाने तुझे कर्म कर। अशा समभावालाच योग असे म्हटले जाते। तात्पर्य, श्रीकृष्ण अर्जुनाला योगयुक्त कर्म करण्यास सांगतात। हा योग म्हणजे काय? योग म्हणजे सदैव चंचल असणाऱ्या इंद्रियांचे नियंत्रण करून परमतत्वावर मन एकाग्र करणे होय। परमतत्व म्हणजे काय? परमतत्व म्हणजे श्री भगवान आहेत, आणि भगवंत स्वतः अर्जुनाला युद्ध करण्यास सांगत असल्यामुळे अर्जुनाला युद्धाच्या परिणामाशी काहीही कर्तव्य नाही। लाभ वाचवायचे हा श्रीकृष्णाचा प्रश्न आहे। श्रीकृष्णांच्या आदेशानुसार अर्जुनाने कार्य करण्याचा त्याला सल्ला देण्यात आला आहे। श्रीकृष्णांच्या आज्ञेचे पालन करणे हाच वास्तविक योग आहे, आणि याचेच पालन कृष्ण भावनामृत पद्धतीमध्ये केले जाते। कृष्ण भावना मताद्वारेच मनुष्य स्वामित्वाच्या भावनेचा त्याग करू शकतो। मनुष्याने श्रीकृष्णाचा सेवक किंवा श्रीकृष्णाच्या सेवकाचा सेवक बनणे आवश्यक आहे।
कृष्ण भावनेमध्ये कर्म करण्याचा हाच एक योग्य मार्ग आहे आणि या मार्गाद्वारेच आपण योगमुक्त कर्म करू शकतो. अर्जुन हा क्षत्रिय आहे म्हणून तो वर्णाश्रम धर्म संस्थेत सहभागी होत आहे. विष्णू पुराणामध्ये सांगण्यात आले आहे की वर्णाश्रम धर्म पद्धतीचा संपूर्ण उद्देश श्री विष्णूंना संतुष्ट करणे हा आहे. भौतिक जगातील नियमाप्रमाणे प्रत्येकजण स्वतः तृप्त होण्याचा प्रयत्न करीत असतो, परंतु वास्तविकपणे मनुष्याने स्वतःची संतुष्टी न करता श्रीकृष्णांना संतुष्ट केले पाहिजे. म्हणून जोपर्यंत मनुष्य श्रीकृष्णांना संतुष्ट करीत नाही तोपर्यंत वर्णाश्रम धर्माच्या तत्वांचे पालन योग्य रीतीने करू शकत नाही. अप्रत्यक्षपणे श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे कार्य करण्याचा सल्ला अर्जुनाला देण्यात आला आहे. दुरेन्नयावरं कर्म बुद्धियोगातो नञ्जय बुद्धो शरणं विनिच्य कृपन्ना फलहेतव. हे धनंजया, भक्तिमय सेवेद्वारे सर्व निंद्य अशा कर्मांना दूर सार आणि त्या भावनेमध्येच भगवंतांना शरण जा. जे आपल्या कर्मफलाचा उपयोग घेऊ इच्छितात ते कृपणच आहेत. तात्पर्य, आपण भगवंताचे नित्यसेवक आहोत. या आपल्या मूळ स्वरूपाला ज्याने वस्तुत जाणले आहे तो कृष्ण भावना भावित कर्म व्यतिरिक्त इतर सर्व कर्माचा त्याग करतो. पूर्वीच वर्णन केल्याप्रमाणे बुद्धियोग म्हणजे भगवंताची दिव्य प्रेममयी सेवा होय. अशी भक्तिपूर्ण प्रेमाची सेवा म्हणजे आत्म्याचा कर्म करण्याचा योग्य मार्ग आहे. केवळ कृपण लोकच आपल्या कर्मफलाचा उपभोग घेण्याची इच्छा करतात, पण त्यामुळे ते भवबंधनात अधिकच गुंतत जातात. कृष्ण भावनेमध्ये केलेल्या कर्माव्यतिरिक्त इतर सर्व कर्म ही निंद्य अशी कर्मेच आहेत, कारण अशा कर्मामुळे मनुष्य पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्राला बांधला जातो. म्हणून एखाद्याने स्वतः कर्माचे कारण बनण्याची कधी इच्छा करू नये. सर्व काही कृष्ण भावनेमध्ये म्हणजेच श्रीकृष्णाच्या संतुष्टीसाठी केले पाहिजे. कृपण व्यक्तीला सुदैवाने किंवा कठीण परिश्रमाने प्राप्त केलेल्या संपत्तीचा योग्य उपयोग कसा करावा याचे ज्ञान नसते. मनुष्याने आपली संपूर्ण शक्ती कृष्ण भावना भावित कर्म करण्यात खर्ची घातली पाहिजे आणि त्यामुळे त्याला आपले जीवन यशस्वी करता येईल. कृपण व्यक्तीप्रमाणेच दुर्दैवी लोक ही आपल्या मानवी शक्तीचा भगवत सेवेमध्ये उपयोग करीत नाहीत. श्लोक नंबर 50. बुद्धियुक्तो जहातीह उभीस सुकृत दुष्कृते तस्माद्योगाय युजस्व योग कर्मसु कौशल्यम. भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न झालेला मनुष्य या जन्मात सुद्धा चांगल्या आणि वाईट कर्मापासून मुक्त होतो. म्हणून योगयुक्त होण्याचा प्रयत्न कर, कारण हे योग हेच सर्व कर्मातील कौशल्य आहे. तात्पर्य, अतिप्राचीन काळापासून प्रत्येक जीवात्म्याने आपल्या चांगल्या आणि वाईट कर्मांच्या आणि फलांचा संचय केला आहे. म्हणूनच तो आपल्या मूळ वैधानिक स्वरूप स्थितीपासून सतत अनभिज्ञ राहिला आहे. मनुष्याचे अज्ञान भगवद्गीतेतील उद्देशद्वारे दूर होऊ शकते. भगवद्गीता मनुष्याला सर्व परिस्थितीत भगवान श्रीकृष्णांना शरण जाण्याचा आणि जन्मांतरापासून संचित झालेल्या क्रिया आणि प्रतिक्रियांच्या चक्रात बळी पडण्यापासून वाचवण्यास शिकवते. म्हणून अर्जुनाला कृष्ण भावनेमध्ये कर्म करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, कारण कृष्ण भावना ही शुद्धीकरण करण्याची प्रक्रिया आहे. श्लोक नंबर 51. कर्मच्यं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्ता मनीषीं जन्मबंध विनिर्मुक्ता पदं गच्छन्त्यनामयम्. याप्रमाणे भगवंताच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होऊन महान ऋषी मुनी अथवा भक्तगण भौतिक जगातील कर्मफलातून मुक्त होतात. अशा रीतीने ते जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतात आणि सर्व दुःखाच्या पलीकडील स्थानाची प्राप्ती करतात. तात्पर्य, भौतिक क्लेश नसलेल्या ठिकाणी मुक्त जीव वास करतात. श्रीमद भागवत सांगते की
समास्त्रिता ए पद पल्लवम महत्पदम पुण्यर यशो मुरारे भवांबुर्धीर्वस्तपदम परम पदम 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 यद विपदाम नतेशाम. जो परमेश्वर व्यक्त सृष्टीचा आश्रय आहे आणि जो मुकुंद म्हणजेच मुक्तिदाता म्हणून प्रसिद्ध आहे, त्या भगवंताच्या चरण कमलरूपी नावेचा ज्याने आश्रय ग्रहण केला आहे त्याला हा भवसागर वासराच्या खुराच्या ठशात मावणाऱ्या पाण्यासमान वाटतो. ज्या ठिकाणी पदोपदी संकटेच आहेत असे ठिकाण प्राप्त करणे हे त्याचे ध्येय नसून परम किंवा भौतिक क्लेश विरहित स्थान किंवा वैकुंठ प्राप्ती हेच त्याचे ध्येय असते. अज्ञावश मनुष्य जाणत नाही की भौतिक जग हे पदोपदी संकटाने भरलेले आहे व अत्यंत क्लेशदायक आहे. केवळ अज्ञानामुळेच अल्पबुद्धी लोक हे सकाम कर्म करून परिस्थितीची जमवून घेण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांना वाटते की त्यापासून प्राप्त होणाऱ्या फलामुळे ते सुखी होतील. विश्वामध्ये कुठेही आणि कोणत्याही प्रकारचे शरीर क्लेशविरहित जीवन देऊ शकत नाही हे त्यांना माहीत नसते. जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी ही जीवनाची दुःखे भौतिक जगतात सर्वत्र आढळतात, परंतु भगवंताचा सनातन सेवक म्हणून जो स्वतःचे स्वरूप जाणतो आणि याप्रमाणे भगवंताच्याही रूपस्वरूपाचे ज्याला ज्ञान होते तो स्वतःला पुरुषोत्तम श्री भगवंताच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये संलग्न करतो. यामुळे स्वाभाविकतच तो भौतिक क्लेशदायी जीवन आणि काळ व मृत्यू यांचा यत्किंचितही प्रभाव नसणाऱ्या वैकुंठ लोकात प्रवेश करण्यास पात्र ठरतो. स्वतःची मूळ स्वरूप स्थिती जाणणे म्हणजे भगवंताचे दिव्य स्वरूपी जाणणे होय. जो चुकीचे जाणतो की आत्म्याचे आणि भगवंताचे स्वरूप हे एका स्तरावरचे आहे तो अंधकारात आहे असे जाणावे, यामुळेच तो भगवंताच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होऊ शकत नाही. असा मनुष्य स्वतःच भगवंत बनतो आणि या प्रकारे जन्म मृत्यूच्या चक्रात पडण्याचा मार्ग स्वतःच मोकळा करतो. तथापि जो जाणतो की भगवंताची सेवा करणे ही आपली स्वरूप स्थिती आहे तो स्वतःला भगवंताच्या सेवेमध्ये संलग्न करतो आणि तत्काळ वैकुंठ लोकात प्रवेश करण्यास प्राप्त होतो. भगवंताची सेवा म्हणून केलेले कर्म म्हणजे कर्मयोग किंवा बुद्धियोग होय, किंवा स्पष्ट शब्दात सांगायचे तर हीच भगवत भक्ती होय. श्लोक नंबर 52. यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यक्ती तरीशती तदा गन्तांसि निर्वेद्य श्रोतव्यस्य श्रुतस्य च. जेव्हा तुझी बुद्धी या मोहरूपी घनदाट अरण्याच्या पार होईल तेव्हा तू जे सर्व ऐकलेले आहेस आणि जे सर्व ऐकावयाचे आहे त्या सर्वाबद्दल उदासीन होशील. केवळ भगवंताची भक्ती करून वेदातील कर्मकांडाविषयी जे उदासीन झाले आहेत अशा महान भगवत भक्ताच्या चरित्राची पुष्कळ चांगली उदाहरण आहेत. जेव्हा एखादा मनुष्य वास्तविकपणे श्रीकृष्ण आणि त्यांच्याशी असणारा आपला संबंध जाणतो तेव्हा तो जरी पारंगत ब्राह्मण असला तरी तो सकाम कर्माच्या विधीपासून स्वाभाविकपणेच पूर्णपणे उदासीन होतो. भक्तांच्या परंपरेतील महान भक्त श्री माधव वेंद्रपुरी म्हणतात, संध्यावंदन भद्रमस्तु भवतो भो स्नान तुभ्यं नमो भो देवा पितरश्व तर्पन्न विद्धो नाहं क्षमाचम ताम. यत्र क्वपि निषद्य यादव कुलोत्तमस्य कंसद्विष्य स्मारमघं हरामी तदलं मन्ये किमन्ये. हे माझ्या त्रिसंध्यासमयी प्रार्थना, तुमचा जे जेकार असो हे ज्ञान मी तुम्हाला वंदन करतो. हे देवतागण, हे पितृगण, मी तुम्हाला वंदन करण्यास असमर्थ असल्याबद्दल मला क्षमा करा. आता मी जेथे जेथे बसतो तेथे यदू कुळाचा महान वंशज कंसाचा वैरी श्रीकृष्ण त्यांचे मी स्मरण करतो आणि यामुळे मी स्वतःला माझ्या सर्व पापमय बंधनातून मुक्त करू शकतो. मला वाटते की हेच माझ्यासाठी पुरेसे आहे. वेदामधील संस्कार आणि धार्मिक विधी, उदाहरणार्थ दिवसातील त्रिसंध्यासमयी करणाऱ्या प्रार्थना समजून घेणे, सकाळी प्रथम प्रहरी स्नान करणे, पूर्वजांना प्रमाण करणे इत्यादी गोष्टी या
नवसाधकासाठी अत्यावश्यक आहेत, परंतु जो संपूर्णपणे कृष्ण भावना भावित असतो आणि भगवंताच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये पूर्णपणे रममाण झालेला असतो, त्याने पूर्वी सर्व पूर्णत्वाची प्राप्ती केली असल्यामुळे तो या प्रकारच्या सर्व नियामक तत्वापासून उदासीन बनतो. जर एखादा भगवान श्रीकृष्णाच्या सेवेद्वारे ज्ञानाची प्राप्ती करू शकत असेल तर त्याने शास्त्रामध्ये सांगितलेल्या विविध प्रकारचा त्याग, तपस्या किंवा यज्ञ करण्याची आवश्यकता नाही. आणि त्याचप्रमाणे वेदांचा हेतू श्रीकृष्णाची प्राप्ती हा आहे हे न जाणता जर एखादा केवळ कर्मकांड करण्यात मग्न झाला तर तो अशा कर्मामध्ये व्यर्थ वेळ दौडत आहे. कृष्ण भावनाभावित व्यक्ती शब्द, ब्रह्म किंवा वेद आणि उपनिषदे यांच्या मर्यादा ओलांडून पलीकडे जातात. पुंडलिकावृत श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की, गोपाल महाराज, सांब शर्मादेव कलापती. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. तर श्रोते हो, मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये श्लोक नंबर 53 पासून भेटणार आहे. मी तुमचा इथेच निरोप घेतो. धन्यवाद.